आज मी तुम्हाला एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे जी हेल्दी आहे, न्यूट्रिशियस आहे आणि आयर्न रिच आहे। तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल, मी तुम्हाला बीटरूटचं सूप दाखवणार आहे जे 7 मंथ बेबी आणि टॉडलर साठी तुम्ही देऊ शकतात। पण तुम्हाला माहित आहे का की बीटरूट आयर्न रिच आहे, पण आयर्न ॲब्झॉर्प्शन साठी एक स्पेशल विटॅमिनची गरज लागते। ते विटॅमिन माहित आहे का? जर माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि नाही माहित असेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी व्हिडिओच्या शेवटी नक्की तुम्हाला सांगेल। आणि हे इंग्रेडिएंट मी माझ्या रेसिपी मध्ये यूज केला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ मध्ये काय काय इंग्रेडिएंट्स मी यूज केले आहेत ही रेसिपी बनवायला हे नक्की बघा। भाज्यांवर पेस्ट कंट्रोल केलेला असतो, त्यामुळे मी नेहमी कोमट पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून सर्व भाज्या 15 मिनिटं ते अर्धा तास मी ते भिजवून ठेवते, जेणेकरून सगळं पेस्ट कंट्रोल केलेलं असतं ते केमिकल सगळे निघून जाण्यासाठी। आता ते स्वच्छ पाण्याने धुवून सर्व व्हेजिटेबल्स कापून घ्यायचे आहेत। सर्वात आधी टोमॅटो घेतलेला आहे मी, त्याचा मी आतमधले सर्व बिया वगैरे काढून टाकणार आहे, बिकॉज ते बेबीला डायजेशन साठी प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यासाठी मी सर्व आतमधलं हे काढून घेतलेलं आहे बिया। ते एका टोपामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर बीटचे साल काढून घ्यायचे आहे आणि गाजरची सुद्धा साल काढून घ्यायची आहे। आता ते गाजर आणि बीट आपण कापून घेणार आहोत। हे बारीक केलेले स्लाइसेस बीटरूटचे आणि गाजराचे ते आपण एका टोपामध्ये टाकायचे आहे। आता त्यामध्ये थोडंसं आपण नॉर्मल पाणी टाकणार आहोत। आता ते कुकरला लावून घेणार आहोत आणि 3 शिट्ट्या ॲटलिस्ट काढायच्या आहेत व्यवस्थित शिजून घेण्यासाठी। आता शिजलेलं जे आहे बीट, टोमॅटो आणि गाजर ते आपण थंड झाल्यावरती मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की कशी स्मूथ प्युरी झालेली आहे। त्यामध्ये आपण थोडंसं नॉर्मल पाणी टाकून मीठ आणि मी थोडी डेक्स्ट्रोज टाकलेली आहे गोडव्यासाठी, आणि थोडंसं पाणी ऍड करून आपण ते परत शिजवून घेणार आहोत गॅसवर। त्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। आपले बीटरूटचं सूप रेडी झालेलं आहे। तुम्ही आता पूर्ण रेसिपी बघितलीच असेल। हे आपण 7 मंथ ओल्ड बेबीला आपण देऊ शकतो आणि टॉडलर्सला तर आरामात देऊ शकतो। जर पण 7 मंथ बेबीला त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी तर थोडीशी पातळसरच हवी, घट्ट देऊ नका, थोडी पातळ ठेवा आणि आधी 2-3 स्पूनच द्या, 2-3 दिवस ॲटलिस्ट 2-3 स्पून द्या, कारण की हे न्यू फूड तुम्ही जर इंट्रोड्यूस करत असाल तुमच्या बेबीला, ते आधी तुम्ही ऑब्झर्व करा की ते पचतंय की नाही बेबीला व्यवस्थित। त्याचं शी चेक करा, त्याचं स्टूल चेक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की हे बेबीला इझिली डायजेस्ट झालं। त्याच्यानंतर मी मेन तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की तुम्ही मी कोणतं स्पेशल इंग्रेडियंट यूज केला आहे, तर ते स्पेशल इंग्रेडियंट आहे टोमॅटो। का स्पेशल इंग्रेडियंट आहे? टोमॅटो हे विटॅमिन सी रिच आहे, ज्याच्यामुळे आयर्न ॲब्झॉर्प्शन व्हायला हेल्प होते। तर आयर्न ॲब्झॉर्प्शन कशासाठी हेल्प होते? आयर्न ॲब्झॉर्प्शन झालं तर आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहतं। 6 मंथ पर्यंत बाळाचं हिमोग्लोबिन हे आईच्या दुधामुळे वाढत असतं, नॉर्मली त्याचं होत असतं, पण 6 मंथ नंतर त्याला बाहेरच्या अन्नाची गरज लागते, त्याच्यातून हिमोग्लोबिन वाढण्यासाठी बाहेरचं अन्न देण्याची गरज लागते। त्यामुळे
जेव्हा तुम्ही आयर्न रिच फूड द्याल त्याच्यासोबत हे नक्की कन्फर्म करा की तुम्ही विटॅमिन सी चा एक इन्ग्रेडियंट त्याच्यासोबत द्या, जेणेकरून हिमोग्लोबिन बाळाचं चांगलं राहील. किंवा तुम्ही हे हे तुमच्या दररोज तुम्ही ही टिप यूज करू शकता.